लग्न समारंभ असू दे किंवा घरामध्ये काही फंक्शन असू दे, आपल्याला नऊवार नेसायची म्हटली की फार विचार करावा लागतो. असं वाटतं की कोण नेसून देणार आणि एवढा वेळ कुठे असतोय बायकांना. पण अगदीच त्याच आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये मेकअप करून आणि नऊवार नेसून कसं तयार होणार, आजच्या ब्लॉगमध्ये मी ते शेअर करणार आहे. आजचा व्हिडिओ कल्पना यांनी रिक्वेस्ट केली होती. जवळपास 5 ते 6 कमेंट त्यांचे गेल्या आठवड्यापासून आलेले आहेत की नऊवार नेसून दाखव, म्हणून आजचा खास रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. या ठिकाणी मी पहिलाच पदर माझा बनवून घेतलेला आहे, म्हणजे पदर बनवून त्याला पिनअप करून घेतलेली आहे. त्यानंतर आता मी नऊवार नेसून घेणार आहे. साधारण डाव्या साईडला 1.5 मीटर असं कापड आपल्याला सोडायचं आहे आणि पोटाला आता नॉट बांधून घ्यायचे आहे. नॉट इतकी घट्ट बांधा की पूर्ण आपलं साडीचं जे काही वजन आहे ते नॉटला झेलू शकेल असं. त्यानंतर डाव्या साईडची जी साडी आहे त्याचा एक कोपरा धरायचा आणि पाठीमागणं असं काढायचा. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी काढून घेतलेला आहे. आता आपल्याला एकदम साधारण प्लेट्स तिथे बनवायच्या आहेत, म्हणजेच मिऱ्या घालून घ्यायच्या आहेत. छोट्या किंवा मोठ्या तुमच्या पदराच्या आकाराच्या तुम्ही मिऱ्या घालून घेऊ शकता. त्यानंतर मंडळी ते असं जसं मी दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने घ्यायचं आणि समोर त्याला पेशवाई पद्धतीने आपल्याला नऊवार नेसायची आहे. मी असे भरपूर नऊवार नेसून तुम्हाला दाखवलेले आहे ऑलरेडी, तर आज मी थोडी वेगळ्या पद्धतीने नेसते आहे. तर आपण ही पेशवाई पद्धतीने आता नऊवार नेसत आहोत. अगदी सोपी आहे, आजकाल ट्रेंडमध्ये आहे ही नऊवार. मी भरपूर ह्याचे व्हायरल रील्स पाहिले होते, त्यामुळे मी ही सिलेक्ट केली नेसून दाखवण्यासाठी. पदर आपण ऑलरेडी बनवून घेतलेला होता, पिनअप लावून घेतलेली आहे. उजव्या साईडनी पुन्हा आपल्याला ते आपल्या पायाच्या पाठीमागणं असं काढायचं आहे आणि तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर असा लूक आपला येणार आहे नऊवारचा. अतिशय ट्रेंडमध्ये असलेली ही लूक आहे. तर अशा पद्धतीने मी ब्लाऊज वेअर करून, म्हणजे ब्लाऊज घालून आता छान पिनअप करून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी आजकाल ज्या काय ब्रायडल असतात ना, त्या अशाच पद्धतीने नऊवार नेसतात आणि फोटोशूटसाठी पण अशाच पद्धतीने नऊवार नेसवलं जातं. अगदी सोपी आहे, 5 ते 6 मिनटामध्ये नऊवार नेसून आपली तयार होते. तर एकदम चापून चोपून आपल्याला अशी पिनअप करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता नऊवार माझी तयार आहे. फक्त पाठीमागणं आपल्याला एखाद्याची हेल्प लागेल, पण आता मी माझंच करते. पाठीमागचा सेटअप जो आपल्याला करून घ्यायचा आहे, फायनल टचअप, तो म्हणजे पदर जो समोरचा आहे त्याचा काठ धरायचा आणि व्यवस्थित असं तो म्हणजे जो काठ आहे ना, तो आपला पाठीमागचा लूक क्रिएट करणार आहे. इथे काय मिरी वगैरे घालण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. तो काठ फक्त धरायचा व्यवस्थित असा आणि बस असा खुपसून द्यायचा, किंवा तिथे पिन लावलं तर अतिउत्तम आहे. मी इथे पिनने सिक्युअर करते आहे, बिकॉज मला रील्स पण बनवायचे डान्सचे, त्यामुळे सिक्युअर केलेलं कधीही बरं. तर तुम्ही पाहू शकताय काही न करता व्यवस्थित लूक आलेला आहे. जर कोणी मोठं व्यक्ती माझ्या घरात असतं आता, तर मला हेल्प झाली असती पाठीमागणं करून द्यायची, पण कोणी नाही आहे. पण आपल्या घरात जर कोणी असतं तर ठीक आहे, नसलं तरी चालेल, आपण असं करू शकतो ॲडजस्ट. आता पायाला पण आपल्याला हे छान असं फिक्स करून घ्यायचं आहे. तर लेगिन्स मी घातलेली आहे, लेगिन्सलाच लावायचं आहे पदर तो, आणि एकदम छान असं तुम्ही जिथे पाहिजे तिथे तुम्ही पिनअप करू शकता. पूर्ण नऊवारमध्ये इथे फक्त मला 4 पिना लागलेल्या आहेत आणि दुसरं काहीच लागलेलं नाही आहे. 4 पिनामध्ये माझी नऊवार सुंदर अशी नेसून झालेली आहे. दोन्ही पायांच्या लेगिन्सला मी इथे पदर चिटकवून घेतलेला आहे सेफ्टी पिनच्या साहाय्याने. आता माझी इथे नऊवार तयार आहे. मग तुम्हाला ही कशी वाटली मला नक्की सांगा. आता पटकन आपल्याला रेडी व्हायचं आहे. अगदी कमीत कमी प्रोडक्ट वापरून मी तयार होणार आहे. ज्वेलरी हे मी आधी सिलेक्ट केल्या होत्या, त्यामुळे मला फार इझी गेलं. तो व्लॉग माझा लवकरच शेअर करेल की मी पटापट जर तयार व्हायचं असलं तर काय प्रिपरेशन करते. तर या ठिकाणी माझ्या सासूबाईचं हे कोल्हापुरी साज आहे, तर त्यांनी मला हे दिलेलं आहे. तर आता मी तेच घालते. मी असं हेवी ज्वेलरी फार घालत नाही, पण आता सासूबाईंचं आहे आणि दिसायला पण खूप सुंदर डिझाईन आहे. मी कधी तर तुम्हाला जवळून दाखवेल त्याची डिझाईन. तर आता मी छानपैकी माझ्या हिरव्या बांगड्या घालून घेत आहे. फार कमीत कमी गोष्टीमध्ये सुंदर आपण असं क्लासिक लुक क्रिएट करू शकतो आहे. काही नाही, पोनीटेल ऑलरेडी केलेली होती, त्यामुळे फक्त आंबाडा घातला आहे आणि आंबाडा पण असा मेसीच घालणार आहे. फार असं परफेक्ट असं काही करणार नाही आहे. तुम्ही पाहू शकताय मी कसा एकदम साधा सिंपल आंबाडा घातला, त्याला आकार ना उकार, तरीसुद्धा हा लुक खूप सुंदर आणि सोबर दिसतोय. बरेचदा परफेक्ट दिसण्याच्या नादात आपण खूप काही चुका करतो, म्हणून असं झटपटच तयार व्हायचं पण सुंदर दिसलं पाहिजे. तर आता हे मी समोरचे थोडेसे असे फ्लेक्स काढून घेते, बिकॉज मला हे फार आवडतात आणि हे मला म्हणजे मी नेहमीच करत असते. चला, तर इथे माझी हेअरस्टाईल पण तयार झाली. मला फार तर फार फक्त 1 ते 2 मिनटं लागला असेल हेअरस्टाईल करायला. आणि आत्ता मी फक्त ॲलोवेरा जेल माझ्या फेसला लावून घेते. फेस वॉश करून टोनर लावून घेतलेलं. आजचा मेकअप फक्त लिपस्टिक आणि पावडर याच्यापासूनच होणार आहे. तुम्ही पाहू शकताय आता मी
लिपस्टिक माझ्या गालावरती लावून घेत आहे, ज्याचे आपण ॲज अ ब्लश म्हणून वापर करणार आहोत आणि ओठांवरती पण तीच लिपस्टिक लावून घेत आहे. ही शुगरची लिपस्टिक आहे, त्यामुळे खूप सुंदर असं लाँग डे राहते, पूर्ण दिवस राहते, त्यामुळे काय टेन्शन नाही आहे. आणि ब्रँडेड असल्यामुळे काय होतं आहे की स्किनला पण काही त्रास होत नाही. तर ॲज अ ब्लश म्हणून सुंदर असं मी इथं लिपस्टिक लावून घेतलेलं आहे आणि ओठांवरती पण लावून घेतल्यामुळे एकदम सुंदर असा ग्लो आलेला आहे. अजिबात फाउंडेशन, कन्सिलर किंवा काहीच वापरणार नाही आहे. सेम लिपस्टिक मी आता माझी आयलिडला लावून घेत आहे आय शॅडो म्हणून. तर मस्तपैकी ब्लेंड करून घेणार आहे. तर दोन्ही डोळ्यांना छान असं लिपस्टिक लावून झालेली आहे आणि किती सुंदर लुक आला आहे बघा. तुम्ही पाहू शकताय. आता गुढीपाडवा म्हटला किंवा कुठलाही फंक्शन म्हटलं घरामध्ये पटपट तयार व्हायचं म्हटलं की बिलकुल वेळ नसतो आपल्याकडे. मग अशा वेळी आपण असा मेकअप करू शकतो आहे. अगदी पावडर आणि लिपस्टिकपासनं इतका सुंदर लुक क्रिएट झाला. तर अजून मी हे पावडर लावण्याचं कारण एकच आहे की आपण जो केलेला मेकअप आहे तो दिवसभर टिकून राहण्यासाठी हे लॉक करतं. चंद्रकोर लावलेली आहे. मराठी लुक हा विदाऊट चंद्रकोर होऊ शकत नाही. फक्त आपला चॅलेंज आहे की लिपस्टिकपासून आपल्याला मेकअप करायचा आहे, म्हणून मी लिपस्टिकच ॲज अ सिंदूर म्हणून म्हणजे भांग्यातलं कुंकू म्हणून वापरते. तर बघा, फक्त 2 गोष्टीपासून माझा मेकअप आज सुंदरपैकी झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला लुक नक्की कळवा. मस्कारा ॲडिशनल आहे, असलं तर लावा किंवा नाही लावलं तरी चालते. मी लावत आहे बिकॉज मला रील्स पण बनवायचे आहेत. अदरवाईज असाही लुक आपला खूप सुंदर आणि सोबर दिसतो आहे. फायनल टचअपसाठी या ठिकाणी मी नथ घातलेली आहे आणि अशा पद्धतीने मी तयार झालेली आहे. अगदी फक्त 2 मिनटामध्ये माझा चेहऱ्याचा मेकअप झालेला आणि हेअरस्टाईल पकडून 5 मिनटं लागले असतील. मग कसा वाटला तुम्हाला हा लुक? इतका सुंदर लुक क्रिएट झाला आहे अगदी 5 मिनटामध्ये. सगळं जर तुम्ही विचारलं मला तर 10 ते 12 मिनटामध्ये पूर्ण पद्धतीने आपण असं तयार होऊ शकतो. फक्त मनाची तयारी पाहिजे आणि प्रिपरेशन पाहिजे. तर मग कसा वाटला हा लुक तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. मेकअप चॅलेंज होता की फक्त 2 गोष्टी वापरून मेकअप करायचा आणि खरंच छान दिसतो का, हा मी स्वतःलाच प्रश्न विचारलेला. तर खरंच सुंदर दिसतो. फक्त म्हणतो ना आपण स्टाईल करणे किंवा घालणे ह्यामध्ये पद्धत असते, तर आपण छोट्या छोट्या गोष्टी यूज करूनसुद्धा खूप सुंदर असं दिसू शकतो. तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. कसा वाटला नक्की कळवा.